Mr. Abhay Jagtap is a computer engineer by profession and a Warkari at heart, a writer and an orator. Mr. Jagtap has written in several Marathi publications on a subject very dear to him. That is, the life and times of Marathi saints and the positive impact of their literature on the society. An erudite speaker, he also writes his own blog on the Warkari tradition of Maharashtra. Mr. Abhay Jagtap. If you would like to watch more such quality videos, please subscribe to Vishwashanti Darshan, a channel dedicated to world peace. Please don't forget to press the bell icon. ही आगम परंपरा जी आहे ही मुळात काश्मीरी शैव परंपरा या नावानेही ओळखली जाते. आता ही जी काश्मीरी शैव परंपरा आहे ती ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत कशी आली तर त्या आपण दोन कारणं त्यासाठी देऊ शकतो. एक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्या नाथपंथाचे अनुग्रहित होते, हा नाथपंथ शंकर आणि पार्वतीच्या संवादातून सुरू झाला असं मानलं जातं. त्यामुळे नाथपंथाला हे शिवशक्ती संयोग हे तत्त्वज्ञान मान्य आहे. आणि याच काळामध्ये उत्तरेमध्ये काही परकीय आक्रमणांना सुरुवात झाली होती. त्यामुळे काश्मीरच्या राजाच्या पत्री जे विद्वान होते ते या आक्रमणांमुळे दक्षिणेकडे आले आणि त्यांना देवगिरीच्या यादव राजांनी आश्रय दिला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या काश्मीरी शैव तत्त्वज्ञानाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. राजाश्रय लाभला की मग लोकाश्रयही लवकरच लाभतो. त्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमधून हे जे दर्शन मांडलं त्याला चिद्विलास दर्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या चिद्विलास दर्शनाचा एक प्रभाव असा पडला की त्यामुळे वारकऱ्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी खूपच सकारात्मक झाली. याच काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई यांनी संत कुणाला म्हणावं याची पहिल्यांदा व्याख्या केली. या व्याख्या म्हणजे ताटीचे 10 अभंग आपल्याला कल्पना असेल. या व्याख्येमध्ये त्यांनी संत कुणाला म्हणावं हे तर सांगितलं, पण ही संतत्वाची व्याख्या त्याच्या आधी जे साधू सत्पुरुष होऊन गेले त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. मगाशी चर्चा करताना कराड सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जुने साधू सत्पुरुष ऋषी यांच्यामध्ये आणि संतांमध्ये जो फरक आहे तो म्हणजे या ऋषीमुनींनी आत्मोद्धाराचा विचार केला तर संतांनी सर्व समाजाच्या उद्धाराचा विचार केला. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना हे ज्या ओळीत सांगितलेलं आहे, आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जे आपल्याला स्वतः तर करायचं आहे पण आपल्याबरोबर पूर्ण समाजाचाही विचार करायचा आहे. आणि हा विचार करताना संतांची भूमिका कशी असली पाहिजे तर संतांनी सहनशील असलं पाहिजे, संतांनी सहन केलं पाहिजे. समाज तुम्हाला जो त्रास देईल त्याच्यावरती तुम्ही चिडता कामा नये, शाप देता कामा नये. आणि हे कोणत्या भूमिकेतून तर हा समाज, हे सर्व जग म्हणजे भगवंताचंच एक रूप आहे, भगवंताचाच आविष्कार आहे, भगवंताचीच लीला आहे. त्यामुळे लोकांवरती चिडणं म्हणजे आपण देवावर चिडण्यासारखं आहे. वेगळ्या शब्दात मुक्ताबाईंनी हे सांगितलेलं आहे, जिभ दातांनी चावली कोणी बत्तीशी तोडली. जीभ आपल्या दाताखाली येते, आपल्याला त्रास होतो आणि भरपूर वेळ वेदना होते जिभेला, पण आपण दात तोडत नाही कारण दातसुद्धा आपलेच असतात. त्याप्रमाणे आपल्याला जरी त्रास झाला तर हे त्रास देणारे लोक आपलेच आहेत. संतत्वाची ही पहिली व्याख्या जी मुक्ताबाईंनी केली तेव्हापासून ते वारकरी संप्रदायामध्ये निळोबांपर्यंत जे संत झाले ते संत या परंपरेमध्ये झाले. त्यांनी या व्याख्याला अनुसरून त्याप्रमाणे आपलं वर्तन तर केलं, पण या व्याख्येमध्ये पुढे भर घालत गेले. मग अगदी तुकोबा जे म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हा या मुक्ताबाईंनी केलेल्या व्याख्येच्याच परंपरेचा एक धागा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदायाला ग्रंथ दिला, चिद्विलासवादाच्या रूपाने एक तत्त्वज्ञान दिलं. त्याप्रमाणेच अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ दिला. वारकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं की गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, बुक्का लावलेला आहे आणि कीर्तन भजनामध्ये सहभागी होतो आहे, वारी करतो आहे. त्यातलं आता कीर्तन भजन वारी ही नैमित्तिक किंवा प्रासंगिक कर्म आहेत, ती काही रोज घडतीलच असं नाही. पण वारकऱ्यांनी जे रोज करण्याचं कर्म आहे ते म्हणजे हरिपाठ रोज म्हटला पाहिजे. हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांची संध्या आहे असंही म्हटलं जातं. हा हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींनी दिला. हरिपाठाच्या रूपाने वारकरी संप्रदायाला एक महत्त्वाची उपासना पद्धती लाभली, ती म्हणजे नामस्मरण या उपासना पद्धतीचा स्वीकार आणि त्या नामस्मरणाचं महात्म्य आणि सामर्थ्य सांगणारा हरिपाठ तो रोज म्हणायचा, ही पद्धत संप्रदायामध्ये रूढ झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या संप्रदायाचा पाया रचला त्याचा विस्तार करण्याचं काम, त्याचं आभार रचण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं असं बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन आणि ते एक उत्तम संघटक होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात, नामदेव महाराजांच्या काळात जे जे संत होऊन गेले, मग गोरोबा कुंभार असतील
सावता महाराज माळी असतील, नरहरी महाराज सोनार असतील, स्वतः नामदेवांच्या घरी काम करणाऱ्या संत जनाबाई असतील, या सर्व संतांच्या संघटनेचं काम नामदेव महाराजांनी केलं. या सर्व संतांची चरित्र नामदेव महाराजांनी लिहून ठेवली. म्हणजे जर नामदेव महाराजांचे अभंग आपण बघितले तरच आपल्याला या सर्व संतांची माहिती कळू शकते. किंबहुना जे संत आपल्याला परिचित आहेत असं आपल्याला वाटतं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेवादी भावंड, त्यांचंही चरित्र जर आपल्याला तपशिलात बघायचं असेल तर आपल्याला नामदेव महाराजांच्या अभंगाचा आधार घ्यावा लागतो. अनेकदा आपण कथा सरळ अशी ऐकतो की ज्ञानदेवांच्या घरच्यांना वाळीत टाकलं होतं, मग मुलांना तरी जातीत घ्या म्हणून त्यांनी प्रायश्चित्त विचारलं, मग देहांत प्रायश्चित्त घेतलं वगैरे, आणि मग ज्ञानदेवादी भावंड पैठणला गेली शुद्धीपत्र मागण्यासाठी. हा इतका सरळ प्रसंग आहे, पण या प्रसंगाच्या मागे या भावंडांची मनस्थिती कशी होती, त्यांनी या घटनेकडे कशा पद्धतीने बघितलं, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला नामदेव महाराजांच्या अभंगाचा आधार घ्यावा लागतो. जेव्हा पैठणला शुद्धीपत्र घ्यायला जायचा असा विचार झाला की आता आईवडिलांनी तर आपल्या देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, मग आपण पैठणला जाऊ आणि शुद्धीपत्र मागू, तेव्हा निवृत्तीनाथांच्या मनात काय विचार आला, तर निवृत्तीनाथ असं म्हणाले की आपण आता नाथपंथाचे अनुग्रहित आहोत आणि मी अव्यय आहे, मी अव्यक्त आहे, मला क्षर नाही, मी आत्मा आहे आणि मला काही ही देहाची बंधनं नाहीत, त्यामुळे मला काही ही शुद्धीपत्राची आवश्यकता वाटत नाही. सोपानदेव म्हणाले आपण त्यांना विचारूयात ना, परंपरेमध्ये सुद्धा अशी अनेक लोक आहेत. आमच्या बाबतीत काय झालं की आमच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला, पुन्हा गृहस्थाश्रमात आले आणि मग आमचा जन्म झाला. पण परंपरेमध्ये तुम्ही ज्यांना मानता असे अनेक ऋषी आहेत की त्यांच्या जन्माबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल. सोपानदेवांनी असा प्रश्न केला, व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे, तैसेची आमुचे सोपान म्हणे. व्यासांचा जन्म कसा झाला, वाल्मिकी पूर्वाश्रमी वाल्या कोळी होते याची आपल्याला कल्पना आहे. तेव्हा सोपानदेवांनी आपला धागा या परंपरेशी भिडवला आणि या दोघा भावंडांच्या या भूमिकेवरती ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं की नाही, आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे, समाजाबरोबर जायचं आहे, समाजाला बदलवत असताना आपणसुद्धा थोडं त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे, तरच समाज आपला ऐकेल. आणि हा जो संवाद आहे हा नामदेव महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सर्व शब्दबद्ध केलेला आहे. हा संवाद वाचला तर मग आपल्या लक्षात येईल की ज्ञानदेवादी भावंड असतील किंवा इतर संत असतील, त्यांनी ज्या ज्या कृती केल्या त्या खूप विचारपूर्वक केल्या. म्हणजे एखादा प्रसंग आला आणि घटना घडली असं झालं नाही, तर त्यामागे काय विचार असावा, ही कृती आपण का करतो आहे, यामागे त्यांनी खूप विचारमंथन केलेलं आहे आणि त्यातून या कृती घडल्या. आणि खूप विचारपूर्वक या गोष्टी झाल्यामुळेच संप्रदायाचा पाया भक्कम झाला, संप्रदायाची इमारत भक्कम झाली. आणि आपण बघतो आज की 700-750 वर्षानंतरसुद्धा या संप्रदायाचा लोकांवरती प्रभाव टिकून आहे. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर उत्तरेचे आक्रमक जे काश्मीरमध्ये वगैरे आधी आले होते ते पुढे यादव राज्याकडेही आले, देवगिरीवरती त्यांनी सत्ता स्थापित केली. आणि अशा वेळेस उत्तरेमध्ये काय चालू आहे हे बघण्यासाठी नामदेव महाराज उत्तरेला गेले. 10-12 वर्ष त्यांनी उत्तरेमध्ये पंजाब प्रांतामध्ये वास्तव्य केलं आणि पंजाब प्रांतामध्ये तिथल्या लोकांशी संवाद साधला. आपला जो समतेचा विचार आहे, आपलं जे संतमत आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवलं. आणि हा प्रभाव पंजाब, राजस्थान, गुजरात इथल्या लोकांवर इतका पडला की अजूनसुद्धा तिथे नामदेवांना मानणारे, नामदेव आडनाव असणारे सुद्धा काही लोक आहेत. म्हणजे जसं ऋषींच्या नावाने गोत्र ओळखलं जातं, त्याप्रमाणे नामदेव आडनाव असणारी लोकं, म्हणजे जे नामदेवांचे अनुयायी झाले त्यांचे पूर्वज, ते अजूनसुद्धा नामदेव आडनावासह तिथे राहतात. आणि पुढे पंजाबमध्ये जो लढाऊ बाण्याचा धर्म स्थापित झाला, त्या शीख धर्माचा गुरुग्रंथ साहिबा ग्रंथातसुद्धा नामदेव महाराजांच्या काही रचनांचा समावेश झालेला आहे. या रचना हिंदुस्थानी भाषेत, म्हणजे हिंदीचं एक वेगळं रूप आहे, त्या हिंदुस्थानी भाषेमध्ये नामदेव महाराजांनी केलेल्या आहेत पंजाबमध्ये वास्तव्याला असताना. नामदेव महाराजांच्या काळामध्ये जी संत मांदियाळी झाली ती वेगवेगळ्या विचारांची होती, पण त्यांच्यामध्ये समान जो धागा होता तो म्हणजे समता, बंधुता, नामस्मरण आणि कीर्तन भक्तीवरती भर. मोक्षाऐवजी जन्माची इच्छा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हा विचार यातून आला आणि याच्या मागे असलेलं चिद्विलास दर्शन. आणि मग आता सावता महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार सांगितला कर्मे इशू भजावा, की कर्म हीच माझी भक्ती आहे, सावता महाराजांनी त्या विचाराचं तंतोतंत पालन केलं. आणि आता असं म्हणतात की सावता महाराज कधीसुद्धा पंढरपूरला वारीसाठी आले नाहीत. दुसरं एक मत असं आहे की शेतीच्या कामामुळे नेमकं आषाढी किंवा कार्तिकी वारीला ते आले नाहीत, पण त्यांना वेळ मिळेल तसं ते पंढरपूरला येऊन जात, पण आषाढी कार्तिकी वारी काही त्यांनी नेमाने केली नाही.